नमस्कार शिक्षक मित्रांनो. निपुण भारत अंतर्गत विद्यार्थ्यांना किमान पायाभूत साक्षरता अवगत व्हावी यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. यासाठीच शासनाने जो कृती कार्यक्रम आखलेला आहे त्यामध्ये अपेक्षित असे अध्ययन स्तर ठरविण्यात आलेले आहेत. आज आपण इथे लेखन क्षमता विकसित करण्यासाठीचा स्तर क्रमांक 14 जो श्रुतलेखनावर आधारित आहे तो पाहणार आहोत. तो असा आहे: विद्यार्थी 4 ते 5 शब्दांची 1 ते 2 सोपी वाक्ये योग्य गतीने लिहितो. या स्तराचा सराव कसा करून घ्यावा हे आज आपण इथे समजून घेणार आहोत. या आधीचा स्तर क्रमांक 13 मध्ये 2 ते 3 शब्दांनी युक्त वाक्यांच्या श्रुतलेखनाचा सराव आपण सर्वांनीच घेतलेला असेल. आता आपणास 4 ते 5 शब्दांनी युक्त वाक्यांच्या श्रुतलेखनाचा सराव घ्यावयाचा आहे. या स्तरामध्ये विद्यार्थ्यांना प्रगत करावयाचे आहे. मूल वाचन क्षमतेमध्ये तयार होते, पण वाचलेल्या शब्दांचे वाक्यांचे श्रुतलेखन करताना मुलं चुकतात. असा अनुभव तुम्हा सर्वांनाच वारंवार येत असेल. परंतु श्रुतलेखन ही क्षमता विकसित करायची असेल तर सर्वात आधी नमुना वाक्यांचे अनुलेखन घेऊन त्याच वाक्यांचा पुन्हा पुन्हा सराव घेऊन मगच ती वाक्ये श्रुतलेखनाकरता वापरली तरच ही क्षमता विकसित होऊ शकते. यासाठी आपण विविध कृती करून घेऊ शकतो आणि त्या कृतींचा सरावही घेऊ शकतो. यासाठी मी इथे तुम्हाला कृती सांगणार आहे. बघा, सुरुवातीला आधी अशा काही वाक्यपट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि मुलांना वाक्यपट्टी देऊन त्यावरील वाक्य आधी वाचन करायला सांगायचं. मुलांनी ते वाक्य वाचायचं आणि तेच वाक्य पुन्हा पाहून लिहायचं. असा सराव झाल्यानंतर आपण ते वाक्य पुन्हा श्रुतलेखनासाठी घेऊ शकतो. आज इथे आपण एक कृती घेऊनच बघूया. म्हणजे मी तुम्हाला विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ इथे दाखवणार आहे. छान कृती घेणार आहे. त्या कृतीचं नाव काय आहे माहिती आहे? चला वाक्ये ऐकून लिहूया. आपल्याला काय करायचं आहे? वाक्य ऐकून लिहायचे. पण त्याआधी मी काय करणार आहे? तुम्हाला यातली एक एक वाक्यपट्टी देणार आहे. तुम्ही काय करायचं आहे? वाचत वाचत मनातल्या मनात वाचत ते वाक्य वहीवर लिहून काढायचं आणि नंतर काय करायचं? तेच वाक्य मी तुम्हाला सांगणार आणि तुम्ही काय करायचे ते ऐकून घ्यायचे. सुरुवात करूया. चला, ही वाक्यपट्टी तुझ्यासाठी, ही तुझ्यासाठी. चला, मनातल्या मनात आधी वाचायचं आणि वहीवर लिहायचं. झालं? छान. आता पानं बोलत. आता इथे मला वाक्य ते ठीक आहे, इथे लिहून टाकू. मी सांगते. लिह. अंगणात मुलगा खेळत होता. अंगणात मुलगा खेळत होता. या पद्धतीने तुम्ही मुलांना अशा वाक्यपट्ट्या देऊन त्या आधी मनातल्या मनात वाचून त्याचं अनुलेखन आणि नंतर श्रुतलेखन घेऊ शकता. किंवा स्क्रीनवरती तुम्ही वाक्य लिहायची, त्या वाक्यांचं आधी वाचन घ्यायचं आणि तीच वाक्य पुन्हा मुलांना स्क्रीनवरती ऐकून लिहायला सांगायचं. या पद्धतीने तुम्ही श्रुतलेखनाचा सराव घेतला तर मुलांची नक्कीच छान प्रगती होऊ शकते. धन्यवाद. ही कृती झाल्यानंतर शिक्षक मित्र हो, असाच सराव वारंवार घेतला तर विद्यार्थ्यांचे श्रुतलेखन चांगले होते. श्रुतलेखन ही क्षमता वारंवार सरावानेच विकसित होऊ शकते, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. त्यासाठी श्रुतलेखनासाठी सुरुवातीला विद्यार्थ्यांना परिचित अशीच वाक्य निवडून द्यावीत आणि त्यांचा सराव घ्यावा. मुळात श्रुतलेखन ही क्षमता जर विकसित करायची असेल तर मुलांना परिचित वाक्यांचं आधी वाचन घ्यावं, त्या वाक्यांचं आधी अनुलेखन घ्यावं आणि अनुलेखन घेतल्यानंतर तीच वाक्ये पुन्हा आपण जर विद्यार्थ्यांना श्रुतलेखनासाठी सांगितली तर मुलांचा सराव नक्कीच चांगला होतो. आनंददायी अशा कृती निवडून तुम्ही या क्षमतेचा सराव करून घेतला तर श्रुतलेखनामध्ये मुलं नक्कीच तयार होतील. धन्यवाद.